हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. कविताज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? आता पाऊस पण पडतोय आणि आषाढी एकादशी जवळ आलेली आहे आणि नेमकी यावर्षी रविवार आलेला आहे. संडे असल्यामुळे तुम्हा सगळ्यांना खूप आता उत्सुकता लागली असेल की विठ्ठलाचं दर्शन घ्यायची आणि त्याच्यानंतर फराळाला काय काय करायचं. कारण एकादशी हा एक असा उपास आहे की आषाढी एकादशीला दोन्ही वेळेला फराळाचंच आपण खातो. तर नेमकी काय करायचं, रुटीनचं करून कंटाळा आलेला असतो. सारखी आपली साबुदाणा खिचडी किंवा वरीच्या तांदळाची खिचडी, हे सगळं कॉमनच आहे. पण काहीतरी वेगळं जर तुम्हाला ट्राय करायचं असेल तर आज मी तुमच्यासाठी एक छान मस्त रेसिपी घेऊन आली आहे. त्याचं नाव आहे पोटॅटो मसाला रोल. उपासाची कचोरी पण तुम्ही नेहमी करत असाल, पण हे जरा वेगळ्या प्रकारचे रोल आहेत. तर ते नक्की तुम्ही या आषाढी एकादशीला ट्राय करून बघा. आवडतात का? आणि पटकन होणारे असे आहेत ते. चला तर आता पटकन सुरू करूया. इथे बघा, आता पोटॅटो रोल करण्यासाठी इथे 3 मोठे आणि 2 लहान म्हणजे एकंदरीत 4 समजा बटाटे उकडून घेतलेत आणि आता हे किसून घ्यायचेत. मोठ्या जाड किसणीवर मी किसून घेते. फक्त ना एक लक्षात ठेवा, उकडल्यानंतर ना खूप वेळ पाण्यात ठेवायचे नाही, लगेच काढून घ्यायचे, निथळत ठेवायचे म्हणजे पचपचीत होणार नाही. हे बघा, बटाटे माझे किसून झालेत. मी आता एका बाउलमध्ये काढून घेतलेत आणि उपास आहे म्हणून मी ब्लॅक सॉल्ट वापरते, सैंधव मीठ. आणि इथे ना वरीचं पीठ आहे आणि साबुदाणा पीठ आहे. ते मी घरीच केलेलं आहे मिक्सरवर. तुम्ही पण घरी करून घेऊ शकता मिक्सरवर. आणि पिठाचं असं काही ना प्रमाण असंच नाही आहे, कारण बटाट्याचा ओलसरपणा कसा आहे ना त्यावर या दोन्ही पिठाचं एकत्रित तुम्ही मिश्रण करा आणि लागेल तसं अंदाजाने घालत जायचं आहे पीठ. आधी थोडं थोडं घालून हे बघा छान घट्ट मऊ गोळा असा करून मी बाजूला ठेवला आहे. आणि आता इथे आपण एका फ्रायपॅनमध्ये हा किसलेला नारळ आहे, एक कवड घेतली होती मी नारळाची आणि त्याच्यात थोडीशी चवीला साखर मीठ घातलं आहे, तूप घालते आहे थोडंसं. आणि आपल्याला सारण आतलं करून घ्यायचं आहे. आणि ही खसखस 1 टीस्पून भाजून घेतली आहे. काजूची भरड केली आहे, ती 1 टेबलस्पून आहे. आणि बेदाणे किंवा मनुका तुम्हाला जे आवडत असेल ते घाला. माझ्याकडे आत्ता मनुका अवेलेबल होत्या, त्या घातल्यात मी. पुरण कोरडं आणि मग थोडंसं ओलसर असलं तरीसुद्धा चालेल. हे बघा, मी 2 पिठं घेतली आणि आता ना हे 20 मिनटं झाकून ठेवलेलं होतं. आणि आता छान याचा मस्तपैकी असा गोळा थापायचा आहे, छान मळून घ्यायचं आहे. तुपाचा हात घेऊ शकता किंवा थोडासा पाण्याचा हात घेऊन ना अशी पुरीसारखी थापून घ्यायची आहे. आणि मग हे बघा अशा प्रकारे रोल वळायचं आहे. थोडं काळजीपूर्वक वळा, कारण हे काय गव्हाचं पीठ किंवा मैदा नाही आहे, तर थोडंसं फाटू नये याकडे लक्ष ठेवायचं आहे. व्यवस्थित सील करायचे. हे बघा अशा प्रकारे असे रोल याचे करून ना बाजूला ठेवून द्यायचे, फडक्यामध्ये झाकून ठेवायचे आहेत. आता दुसरं पण मी तुम्हाला दाखवते. साबुदाण्याच्या पिठामध्ये घोळवू शकता तुम्ही, लाटू नका कारण की मऊ आहे पीठ, त्याच्यामुळे हातावरच असं थापून घ्यायचं आहे पोलपाटावर आणि हाताने थापूनच हे करायचं आहे. अतिशय सुंदर लागतात आणि ॲक्च्युली याच्यामध्ये कोथिंबीर एरवी तुम्ही घालू शकता, पण आता हे आपलं आषाढी एकादशी स्पेशल, उपवास स्पेशल आहे ही रेसिपी, म्हणून कोथिंबीर काही आपण उपासाला खात नाही. तुम्हाला चालत असेल तर तुम्ही घालू शकता सारणामध्ये. हे बघा इथे मी सगळे करून घेतलेले आहेत आणि इथे साजूक तूप वापरलं आहे. फ्रायपॅन आधीच तापवायला ठेवलं होतं आणि साजूक तुपाचा वापर केला आहे. चवीला खूप छान लागतं, एकदम गोडसुद्धा नाही आणि हे सुद्धा नाही, असे छान चव लागते. आणि बटाट्याच्या सारणामध्ये आपण पिठं घातलेली आहेत त्याच्यामुळे खूपच सुंदर चव लागते. इतकं टेस्टी होतात ना हे की तुम्ही एकदा केले ना तर सारखे करतच राहाल आणि खाल उपासाच्या व्यतिरिक्त सुद्धा. हे बघा माझे सगळे करून झाले, दुसरी बॅच पण झालेली आहे. ॲक्च्युली हे तुम्ही डीप फ्राय पण करू शकता, पण मी शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत. आणि अशा प्रकारे आपले पोटॅटो मसाला रोल रेडी झालेले आहेत. हे बघा मी मध्ये एक रोल ना कट करून दाखवला आहे, बघा तुम्हाला किती सुंदर आणि टेम्पटिंग वाटतं आहे की नाही. आणि ह्याच्यावर ना तुम्ही छानपैकी मध असं घालून खाऊ शकता, फारच अमेझिंग चव लागते. तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा या आषाढी एकादशीला. फक्त एक लक्षात ठेवा की तुम्ही हे रोल जर डीप फ्राय करणार असाल ना तर साजूक तूप किंवा तेल शेंगदाण्याचं तुम्ही वापरत असाल तर ते कडकडीत तापवून घ्यायचं आहे आणि मग डीप फ्राय करायचे. मी शॅलो फ्राय केलेत पण साजूक तुपामध्येच केलेले आहेत. बघा किती अतिशय टेम्पटिंग दिसत आहेत. सुटलं आहे ना तोंडाला पाणी? तर नक्की करून बघा आणि तुमचे रोल कसे झाले ते मला कळवायला कमेंट बॉक्समध्ये
विसरू नका आणि अशाच छान छान नवनवीन रेसिपीसाठी कविता रेसिपीला कनेक्टेड राहा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. बाय.